घटनेचा तू शिल्पकार आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि धर्मांतर या विषयावर आपण मला ऐकणार आहात. केवळ ऐकणारच नाही तर त्याच्यावर काय वार्तालाप देखील होईल, चर्चा होतील, शिबिरा व्यतिरिक्त देखील आपल्यामध्ये चर्चा होतील. जसं भगवान बुद्धांनी आर्य परिसंसुत्तामध्ये म्हटलेलं आहे की बुद्धांनी वारंवार एकत्रित आलं पाहिजे, एकत्रित ध्यान केलं पाहिजे, आर्य मौनाचं पालन केलं पाहिजे आणि धम्म चर्चा केली पाहिजे. आज आपण एकत्रित आलेलो आहोत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत, बाबासाहेबांची दृष्टी काय होती, बाबासाहेबांचं व्हिजन काय होतं, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीमध्ये, बाबासाहेबांच्या स्वप्नामध्ये धर्मांतराला काय महत्व होतं, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण सर्वच जण नेहमीच म्हणतो, आपण सर्वजण नेहमीच म्हणतो की आम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करायची आहे, आम्हाला बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि बऱ्याचदा आपण घोषणा देखील देतो, स्लोगन देतो. आपण स्लोगन देतो, हम सब मिलके बाबा साहब का सपना पूरा करेंगे. आम्ही सर्व मिळून बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू. आणि हे जे स्वप्न आहे, हे जे स्वप्न आहे प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचं, प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचं. नवीन जे राष्ट्र आहे या राष्ट्राच्या निर्मितीचं. इतकंच नव्हे तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये बाबासाहेब म्हणतात की जग हे धम्म राज्य बनवणं आहे, जग हे धम्म राज्य बनवणं आहे. आता ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपण ह्या 3 दिवसामध्ये, ह्या 3 दिवसामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली जी गोष्ट आहे जी आज आपण पाहणार आहोत, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत. बाबासाहेबांचं स्वप्न, स्वप्न म्हणजे काय, आणि विशेषतः बाबासाहेबांचं स्वप्न म्हणजे काय, आणि विशेषतः बाबासाहेबांनी भारताविषयी पाहिलेलं जे काय स्वप्न आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. उद्या आपण बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी, बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं हे आपण उद्या पाहणार आहोत. अगदी बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर पाहिलं तर संपूर्ण जीवन हे
म्हणजे बौद्ध धर्माकडे त्यांची वाटचाल होती. एक नवीन समाज, जो आदर्शभूत समाज निर्माण करण्याकडे त्यांची वाटचाल होती. तर बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं हे आपण उद्या पाहणार आहोत. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो भारत आहे तो सध्या कुठे आहे, जी काय पूर्तता होती ती कितपत झालेली आहे, कुठे आहोत आपण बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी. आणि हे बाबासाहेबांचं जो स्वप्न आहे, हे स्वप्न पुढं घेऊन जाण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये आपलं योगदान काय, आपला वाटा, आपला हिस्सा काय, एक अनुयायी म्हणून, एक बौद्ध म्हणून आपण काय करू शकतो आणि भारत कुठपर्यंत बौद्धमय झालाय, ह्या गोष्टी आपण तिसऱ्या दिवशी पाहणार आहोत. ह्या दृष्टीने पाहत असताना जसं मी पहिलंच म्हटलेलं आहे, हम सब मिलकर बाबा तेरा सपना अधूरा, हम सब मिलकर करेंगे पूरा. बाबा तेरा सपना अधूरा, हम सब मिलकर करेंगे पूरा. ह्या ज्या घोषणा आहेत, ह्या घोषणा आपण वारंवार 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 ऐकत असतो. ह्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांची भारत देशाप्रती किंवा भारताविषयी काय दृष्टी होती, काय स्वप्न होतं, हे आपण पाहणार आहोत. आणि हे जे काय स्वप्न आहे, अर्थात स्वप्न ही जी गोष्ट आहे, सर्वांची स्वप्न असतात. सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं, मला चांगलं घर असावं, चांगली गाडी असावी, घरामध्ये चांगला बगीचा असावा, सुंदर बायको असावी, मुलं असावीत, सगळी सुबत्ता असावी, चांगला टेलिव्हिजन असावा आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण सुखाने राहावं, चांगलं काम असावं, चांगले नातेवाईक असावेत, चांगलं वातावरणामध्ये आपण राहावं. ही अशी जी स्वप्न असतात ही सर्वसाधारण माणसाची असतात. आणि ही स्वप्न पुरी करण्यासाठी मनुष्य आपलं संपूर्ण जे जीवन आहे ते जीवन लावित असतो, कष्ट करत असतो, त्या स्वप्नांच्या मागे लागतो. आजकाल जर आपण पाहिलं तर ह्या स्पर्धात्मक विश्वामध्ये लोक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी असंही म्हटलं जातं की सपने वो नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने वो होते हैं जो आपकी नींद उड़ा देते हैं, जो आपकी नींद उड़ा देते हैं. तर ही जी काय स्वप्न आहेत सर्वसाधारण माणसांची, ही स्वप्न सर्वसाधारण माणूस ती पूर्ण करण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत असतो. परंतु बाबासाहेबांचं जे काय स्वप्न होतं हे असं स्वप्न नव्हतं. असं सर्वसाधारण माणसांचं स्वप्न जर बाबासाहेबांचं असतं तर बाबासाहेबांनी ते कधीच पूर्ण केलं असतं.
बाबासाहेब हे स्वतः उच्च शिक्षित होते. असं म्हटलं जातं की बाबासाहेबांच्या काळामध्ये त्यांच्या इतका विद्वान, त्यांच्या इतका शिकलेला, त्यांच्या इतक्या डिग्री असलेला मनुष्य भारतामध्ये नव्हता. तर बाबासाहेब हे विद्वान होते. बाबासाहेबच म्हणतात की मी जर ठरवलं तर ह्या देशाचा मी गव्हर्नर देखील बनू शकलो असतो. ह्या देशाचा मी गव्हर्नर देखील बनू शकलो असतो. परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांनी तसं केलं नाही. कारण हे असं सर्वसाधारण माणसाचं स्वप्न, सर्वसाधारण माणसाची जी दृष्टी आहे ती बाबासाहेबांची नव्हती. बाबासाहेबांची दृष्टी ही विशाल होती, करुणमय होती, तिला प्रज्ञेची जोड होती. बाबासाहेब ज्यांचा जो विचार होता तो विशाल होता, सर्वांना सामावून घेणारा होता. इतकंच नव्हे तर आपण असंही म्हणू शकतो की बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. तर हे जे स्वप्न होतं हे एका बोधिसत्वाचं स्वप्न होतं. हे सर्वसाधारण माणसाचं स्वप्न नव्हतं, तर हे बोधिसत्वाचं स्वप्न होतं. मग हे जे स्वप्न होतं बाबासाहेबांचं की आपण प्रबुद्ध भारत बनवला पाहिजे, आपण जाती विरहित असा समाज निर्माण केला पाहिजे. भारत हे जे काय राष्ट्र निर्माण झालं त्याच्यामध्ये कुठलीही भेदाभेद नको. आणि असं राष्ट्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. असं म्हटलं जातं की वास्तवता देखील तशीच आहे की भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी भारत राष्ट्र नव्हतं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही जी भारत भूमी आहे ही विभागली गेली होती. ब्रिटिश या ठिकाणी आले, त्यांनी भारत निर्माण केला आणि ब्रिटिश निघून गेले. तर ब्रिटिश निघून गेल्यानंतर ह्या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. ह्या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. हे जे काय राष्ट्र आहे, भारत हे एक राष्ट्र आहे. तर राष्ट्र म्हणजे काय? तर राष्ट्र म्हणजे असं म्हटलं जातं, a nation is a community of people formed on the basis of combination of shared features such as, म्हणजे राष्ट्र ही एक असा समाज आहे, अशा लोकांचा समाज आहे की जो वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित येतात. त्याच्यामध्ये such as language, history, ethnicity, culture, territory, ह्या ज्या काय सर्व गोष्टी आहेत, भाषा आहे, त्यांचा इतिहास आहे, त्यांची संस्कृती आहे आणि एक विशिष्ट विभाग आहे, ह्या सर्वांना मिळून a nation is thus the collective identity of a group of people understood as a defined by those features. तर ही जी काही विशेषणे आहेत
अशा लोकांची मिळून जी एक ओळख असते त्याला राष्ट्र म्हणतात. तर भारताची निर्मिती स्वातंत्र्यानंतर झाली. म्हणजे जे काय ब्रिटिश राज्य होतं ते 3 देशामध्ये विभागलं गेलं. अर्थात त्यावेळेस 2 देशामध्ये विभागलं गेलं, भारत आणि पाकिस्तान. पाकिस्तानचे पण 2 भाग होते, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तानच्या नंतर बांगलादेश झाला. तर ह्या ब्रिटिश गेल्यानंतर ह्या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली आणि ह्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. बाबासाहेबांचं योगदान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यांना जे काय नवीन राष्ट्र अभिप्रेत होतं, त्यांचं जे काय स्वप्न होतं, त्यांची जी काय दृष्टी होती, त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं ते योगदान होतं. पण बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब 1946 साली म्हणतात की केवळ भाषा, इतिहास, संस्कृती किंवा एक विशिष्ट भाग म्हणजेच राष्ट्र नाही, म्हणजे राष्ट्र नाही. तर त्याच्यापेक्षाही जास्त गोष्टी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात त्याच्यामध्ये एक भावनिक प्रतिसाद पाहिजे, एक भावनिक सहयोग पाहिजे, भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये भावना गुंतलेल्या पाहिजेत. तर केवळ कुठला कॉमन रेस किंवा लँग्वेज किंवा कल्चर किंवा एखादा भाग याचाच केवळ राष्ट्र होत नाही. तर बाबासाहेब म्हणतात 1946 साली, there is a needed to be spiritual essence. स्पिरिच्युअल इसेन्स त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात ही जी लोक आहेत, जे देशाचे जे नागरिक आहेत, ह्या नागरिकांची द विल टू लिव्ह ॲज अ नेशन, म्हणजे एक राष्ट्र म्हणून एकत्र जीवन जगण्याची इच्छा पाहिजे. द विल टू लिव्ह ॲज अ नेशन, एकत्रित जीवन जगण्याची इच्छा पाहिजे. तर त्याला राष्ट्र म्हणतात. आता हे जे राष्ट्र आहे, हे जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र निर्माण झालं, हे राष्ट्र निर्माण झालं. परंतु हे जे राष्ट्र आहे, हे आदर्शभूत राष्ट्र कसं करायचं, हे आदर्शभूत राष्ट्र कसं केलं पाहिजे, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार भारतामध्ये एकेकाळी, बुद्धाच्या काळी, सम्राट अशोकांच्या काळी असं जे काय राष्ट्र होतं ते ऑलरेडी निर्माण नव्हतं. हे राष्ट्र निर्माण होतं. फक्त अशोकाच्या नंतर जे काय ब्राह्मणिकल जे फोर्सेस आहेत, ब्राह्मणी धर्माचा बौद्ध धर्मावर प्रभाव झाला. बौद्ध धर्म या देशातून नाहीसा झाला आणि ब्राह्मणी धर्म या देशामध्ये रुजला. तर एक राष्ट्र म्हणून जी काय आदर्शभूत राष्ट्राची जी काय कल्पना होती,
ती कल्पना भारताला नवीन नव्हती. तर सम्राट अशोकाच्या काळात ती इथं रुजली होती. राजा कनिष्कच्या काळात ती इथे रुजली होती. जे काय बौद्ध राजे होऊन गेले त्या बौद्ध राजांच्या काळात ती भारतामध्ये रुजली होती. ती काही भारताला नवीन होती. तर हे जे काय राष्ट्र आहे म्हणजे भारत हे एक राष्ट्र आहे. आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत. तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत हा कसा असेल? हा कसा असेल? जर बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर बाबासाहेबांनी असा भारत किंवा असा नव समाज निर्माण करण्यासाठी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्रयत्न केलेले आहेत. आदर्शभूत भारत हा आपण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पाहू शकतो. आदर्श भारत हा आपण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पाहू शकतो. असं म्हटलं जातं की भारत म्हणून जेव्हा आपण एखादं राष्ट्र बघतो तर या राष्ट्राचे किंवा भारताचे देखील वेगवेगळे फॅसेट्स आहेत. वेगवेगळे फॅसेट आहेत. जसं आपण मग बघतो हिरा बघतो, डायमंड. डायमंड हॅज अ व्हेरियस फॅसेट्स. जर हिऱ्यावर जर आपण प्रकाश टाकला तर त्याच्यातून वेगवेगळे रंग निघतात. त्याचे ते वेगवेगळे फॅसेट्स आहेत. तसेच राष्ट्राचे देखील वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा ज्याला आपण फॅसेट म्हणतो, फॅसेट्स आहेत. तर हे जे फॅसेट्स आहेत हे कुठले आहेत? तर ज्याला आपण वेगवेगळे जे फॅसेट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण राजकारण म्हणू शकतो. पॉलिटिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कंट्री. राजकारण हे कुठल्याही राष्ट्राचा महत्वाचा भाग आहे. तिथली संस्कृती आहे, देशाची संस्कृती आहे, तिथला इकॉनॉमिक्स आहे, अर्थकारण आहे, तेथील सामाजिक परिस्थिती आहे, तिथल्या परंपरा आहेत, तिथली संस्कृती आहे, लोकांची विचार करण्याची पद्धती आहे, त्यांचे पेहराव आहेत, त्यांच्या श्रद्धा आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी मिळून एक संस्कृती बनते. एक संस्कृती बनते. आणि ही जी संस्कृती आहे ही एका राष्ट्राचा एक अविभाज्य घटक असते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर आदर्शभूत समाज निर्माण करायचा असतील तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आदर्शभूत करणं गरजेचं असतं. याच्यातून कुठल्याही गोष्टी आपल्याला सोडून चालता येत नाहीत. त्यातील धार्मिकता देखील तितकीच महत्वाची असते. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले की स्पिरिच्युअल इसेन्स, राष्ट्र जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल इसेन्स देखील पाहिजे. लोकांची एकत्रित येऊन जगण्याची इच्छा पाहिजे. परंतु आपण जर भारत देश जर आपण जर पाहिला तर ह्या सर्व गोष्टी होत्याच असं नाही. ह्या सर्व गोष्टी होत्याच असं नाही.
बाबासाहेब महात्मा गांधींशी बोलत असताना स्वतः म्हटले होते, आय डू नॉट हॅव मदरलँड. मला मातृभूमी नाही, मला मातृभूमी नाही, असं बाबासाहेब स्वतः म्हणाले होते. आणि जर बाबासाहेब असं जर म्हणत असतील, मला मातृभूमी नाही, आणि बाबासाहेब केवळ एकटेच नव्हते. ज्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब जीवन जगत होते, त्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारे बाबासाहेब एकटेच नव्हते. त्यांच्यापेक्षाही हलाखीची परिस्थिती लाखो लोकांची होती. लाखोच नाही तर करोडो लोकांची होती. असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये ज्या अस्पृश्यांची जी संख्या होती, दलितांची जी संख्या होती, ती 7 कोटी होती. तर 7 कोटी लोक अशा परिस्थितीमध्ये राहत होते की जिथं त्यांना माणुसकीने जीवन जगता येत नव्हतं. ते काही कुठल्याही राष्ट्र निर्माण करण्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांची एंगेजमेंट नव्हती, त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळं हे जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र ह्या अर्थाने नव्हतं. अजून देखील भारत हे राष्ट्र बनलेलं आहे असं पूर्ण अर्थाने आपल्याला म्हणता येत नाही. कारण भारताचे जे काही नागरिक आहेत, त्या सर्व नागरिकांचा सहभाग, भावनिक सहभाग त्या राष्ट्र निर्मितीमध्ये अजूनही नाही. कित्येक लोक अजून देखील वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या मूलभूत गरजा देखील भेटत नाहीत. शहरं काय असतात, हे कित्येक जे आदिवासी आहेत त्यांना माहित नाही. ते मतदान करत नाहीत, कारण मतदानाचा जो अधिकार आहे हा देखील त्यांना माहित नाही. त्यामुळं आता देखील बराचसा जो काय भारत आहे, हा भारत या राष्ट्र निर्मितीच्या कामापासून दूर आहे. राष्ट्र निर्मितीच्या कामापासून दूर आहे. तर हीच गोष्ट याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या काळामध्ये होती. मोठी हलाखीची परिस्थिती होती. शिक्षण नव्हतं, मालमत्ता नव्हती, जमिनी नव्हत्या, चांगलं घरामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता, चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. अशी परिस्थिती बाबासाहेबांच्या काळामध्ये होती. इतकंच नव्हे तर पाणी पिण्याचा आणि मंदिरामध्ये जाण्याचा देखील अधिकार नव्हता. पण अशा ह्या काळामध्ये, अशा ह्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी जे काय काम केलं, तर हे जे काम होतं हे राष्ट्र निर्मितीचं काम होतं. हे नवसमाज निर्मितीचं काम होतं. आणि ह्या कामाला जी काय सुरुवात आहे ही त्यांनी त्यांच्या जीवनाच्या अगदी तारुण्यातच केली. ज्याला आपण संकल्पभूमी म्हणतो, ज्याला आपण संकल्पभूमी म्हणतो, की जे बडोद्यामध्ये आहे. बाबासाहेब विलायतेमधून, बाहेरच्या देशामधून चांगलं शिक्षण घेऊन बडोदा या ठिकाणी कामासाठी गेले.
बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती. आणि त्यांची अशी कमिटमेंट होती बाबासाहेबांची की शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्यासाठी काम करतील. बाबासाहेब बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्याकडे कामासाठी गेले आणि सयाजीराव गायकवाड म्हणजे बडोदा नरेश देखील बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था करू शकले नाहीत. बाबासाहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये एखादा कारकून देखील त्यांच्या ज्या फायली आहेत त्या वरून फेकत असे. त्यांना सर्वांसाठी जे पिण्याचं पाणी ठेवलं होतं त्या माठातून पाणी पिण्यास बंदी होती. त्यांच्यासाठी सेपरेट माठ होता आणि तो जो माठ होता तो केवळ एक जो मुस्लिम कारकून होता, मुस्लिम जो शिपाई होता तोच भरत असे. तर ही जी परिस्थिती जर आपण पाहिली, आपण विचार करू शकतो की बाबासाहेबांच्या मनावर, त्यांच्या भावनांवर त्याचे काय आघात झाले असतील. बाबासाहेब परदेशातून आले होते शिक्षण करून, उच्च शिक्षित होते. त्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त शिक्षण त्यांचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना जी वागणूक मिळत होती ती उचित नव्हती. इतकंच नव्हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांना राहण्यासाठी घर मिळालं नाही. तर त्यांनी एक पारशी नाव परिधान केलं आणि एका पारशी धर्मशाळेमध्ये ते राहिले. आता पारशी लोक काय हिंदू नाहीत, परंतु भरपूर वर्ष ते भारतामध्ये राहिल्यामुळं त्यांच्यावर देखील हिंदू धर्माचा पगडा आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये म्हणजे केवळ बाबासाहेबांच्याच काळामध्ये नाही, आता देखील जात ही सहज शोधून काढली जाते. तर त्या काळामध्ये देखील पारशांना हे काही जास्त अवघड नव्हतं की बाबासाहेबांची जात शोधून काढणं. आणि जेव्हा त्यांना समजलं की बाबासाहेब महार आहेत, अस्पृश्य आहेत, तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचं जे सामान होतं ते रस्त्यावर फेकून दिलं. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, एका दिव्याखाली ढसाढसा रडले की मी सुशिक्षित असून माझी जर ही अवस्था असेल तर माझ्या जे अस्पृश्य बांधव आहेत त्यांची काय अवस्था आहे. आणि त्याच ठिकाणी त्यांनी संकल्प केला. त्याच ठिकाणी त्यांनी संकल्प केला आणि म्हणूनच त्या ठिकाणाला आपण संकल्प भूमी म्हणतो. पूर्ण भारतातून किंवा जगातून वेगवेगळे लोक संकल्प भूमीला जातात आणि जिथं बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली तिथे त्याचं दर्शन घेतात, त्याच्यातून प्रेरणा घेतात. तर ह्या ज्या काही घटना आहेत याचा बाबासाहेबांच्या जीवनावर परिणाम झाला. बाबासाहेब स्वतः म्हणतात की ते जर झालं नसतं तर कदाचित मी जे काय आयुष्यामध्ये केलं ते करू शकलो नसतो. तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवणं म्हणजे ही जी काय जातीता आहे, भेद आहे, हे भेद नष्ट करणे आहे. हे भेद नष्ट करणे आहे. कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये.
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी भारतीय घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याला फार महत्व दिलं. समता, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करील, 22 प्रतिज्ञामध्ये देखील बाबासाहेबांनी सांगितलं. तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणं म्हणजे समतेने वागणं होय. कुठल्याही प्रकारचा जो भेद आहे तो नाहीसा करणं होय. कुठल्याही प्रकारचा, स्त्री पुरुष, काळा गोरा, जाडा लुकडा, हिंदू मुस्लिम, कुठल्या प्रकारचे जे भेद आहेत हे भेद नष्ट करणं म्हणजेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणं आहे. आणि ह्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले, किंवा ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो, सोशल जस्टिस, ह्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. तर जेव्हा आपण म्हणतो की बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत, बाबासाहेबांनी त्यानंतर आपण पाहिलं, आपण त्याच्या जीवनामध्ये पाहतो की बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, काळा राम मंदिराचा सत्याग्रह केला, पुण्यामध्ये पर्वती आहे, पर्वतीला तिकडे त्यांनी सत्याग्रह केला. असे वेगवेगळे सत्याग्रह त्यांनी केले. हे जे काही सत्याग्रह होते हे त्यांना लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही देखील माणूस आहात. जनावर जर पाणी पित असतील तळ्यातलं तर तुम्हाला देखील पाणी पिण्याचा अधिकार आहे. हे बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं. जी समता आहे ती समता बाबासाहेबांना दाखवून द्यायची होती. काळाराम मंदिरामध्ये जाऊन बाबासाहेबांना काय काळ्या रामाची पूजा करायची नव्हती. तर केवळ त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही देखील मनुष्य आहात, तुम्ही देखील चांगलं जीवन जगू शकता. परंतु इथली जी काय संस्कृती आहे, इथली जी काय परंपरा आहे, इथली जी काय विचार करण्याची जी पद्धती आहे, जी ब्राह्मणिकल पद्धती आहे, ते तुम्हाला ते करू देत नाही. हे त्यांना लोकांना पटवून द्यायचं होतं. त्यांना काही रामाची पूजा करायची नव्हती किंवा रामाच्या नादी देखील लावायचं नव्हतं. म्हणूनच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा म्हटलं की मी रामकृष्ण यांची पूजा करणार नाही. त्यांनी स्पेसिफिक म्हटलं. तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणं म्हणजे कुठल्याही देवदेवतांची पूजा न करणं. कोणत्याही देवदेवतांची पूजा न करणं होय. यानंतर आपण बघतो की बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिले विविध घटना, तर आणखी काही घटना आपल्याला दिसून येतात. महिलांच्या अधिकाराविषयी ते बोलतात. केवळ बोलतच नाहीत, तर त्यांनी हिंदू कोड बिल सादर केला. जे एक बिल महिलांच्या उत्थानाविषयी होतं, त्यांच्या विकासाविषयी होतं. तर हे जे बिल होतं जे त्यांनी साजरं केलं, आणि ते म्हणतात की महिला आणि पुरुष यांना समान हक्क आहेत, त्याच्यामध्ये देखील भेदभाव असता कामा नये, त्यांच्यामध्ये देखील भेदभाव असता कामा नये. आपल्याला जी काय पारंपरिक वडिलोपार्जित जी काय प्रॉपर्टी भेटते त्याच्यामध्ये दोघांनाही, मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार आहे.
त्यांना समान अधिकार आहे. तर ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणं. तशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात. बाबासाहेबांचं जीवन हे संघर्षमय जीवन होतं. हे वीराचं जीवन होतं. हे एक योद्ध्याचं जीवन होतं. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये संघर्ष केला समता प्रस्थापित करण्यासाठी, हे नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी, एक नवीन समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी भरपूर अशा काही गोष्टी केल्या. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जसं बाबासाहेबांनी समाज परिवर्तनासाठी ह्या गोष्टी केल्या, परंतु मी जसं म्हटलं की जो भारत आहे, जो आदर्शभूत भारत जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्याचे वेगवेगळे जे काय फॅक्टर्स आहेत, जे काय फॅसेट आहेत, ते सर्वच फॅसेट आपल्याला पाहावे लागतील. ते सर्वच फॅक्टर आपल्याला पाहावे लागतील. मग भारतामध्ये आपण म्हणतो की लोकशाही आहे. भारतामध्ये लोकशाही आहे. तर ही जी काय लोकशाही आहे ही पॉलिटिकल लोकशाही आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही. केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही, तर सामाजिक लोकशाही देखील निर्माण झाली पाहिजे. आणि जोपर्यंत सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणार नाही. तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणार नाही, राष्ट्र पुढे जाणार नाही. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत एक राष्ट्र म्हणून पुढे आलं, भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण झालं, त्याला राजकीय लोकशाही मिळाली. परंतु ज्याला आपण सामाजिक लोकशाही म्हणतो ती अजून देखील मिळालेली नाही. जे समाज परिवर्तन व्हायला पाहिजे ते अजून देखील झालेलं नाही. बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मत, एक व्यक्ती एक मत हे आपल्याला दिले. हा अधिकार आपल्याला दिला. आपल्याला हा अधिकार दिला की आपण आपले उमेदवार निवडून आणू शकतो. आपल्याला जे हवे त्यांना निवडून आणू शकतो आणि ह्या देशावर राज्य करू शकतो. परंतु आता जरी आपण जर पाहिलं तर बरेचसे लोक ह्या मतदानाच्या अधिकारापासून देखील वंचित आहेत. त्यामुळं सामाजिक लोकशाही भारतामध्ये नाही. आणि ही सामाजिक लोकशाही निर्माण करणं हे देखील महत्वाचं आहे. तर ही जी लोकशाही आहे ही लोकशाही डेमोक्रेसी शुड बी द वे ऑफ लाईफ. लोकशाही हा जीवनाचा गाभा झाला पाहिजे, जीवनाचा एक भाग बनला पाहिजे, तरच लोकशाही आपण जगू शकतो. आणि ह्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जे काय आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही जी काय मानवी मूल्य आहेत ही मानवी मूल्य तिथे त्यांनी ठेवलेली आहेत. ही मानवी मूल्य त्यांनी ठेवलेली आहेत. आणि ते म्हणतात
की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे मी काही फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं नाही, तर माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीमधून मी ते घेतलेलं आहे. त्यांच्या शिकवणीमधून ते घेतलेलं आहे. इतकंच नव्हे तर ते म्हणतात की लोकशाही ही भारताला नवीन नाही. बुद्ध काळामध्ये देखील भारतामध्ये लोकशाही होती, गणतंत्र होतं. आपण इतिहास जर पाहिला तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये वैशाली सारखं जे राज्य होतं तिथे लोकशाही होती, तिथे राजा नव्हता. तर तिथं कोण होतं? तिथे गणतंत्र होतं. आणि त्या गणतंत्रामध्ये एकोपा होता. भगवान बुद्धाने ज्या वज्जींना ज्या 7 शिकवणी दिलेल्या आहेत, त्या 7 शिकवणीमुळे जे वैशाली हे जे काय गणराज्य होतं ते एकोप्याने राहत होतं. त्यांच्यामध्ये सुसंवाद होता. असं हे गणराज्य होतं. ह्या गणराज्यावर राजा शत्रूने भरपूर वेळा आक्रमण केलं, परंतु ह्यांचा जो काय एकोपा होता, सुसंवाद होता, आदर होता, त्यामुळं अजातशत्रू नेहमीच युद्ध हारत राहिला. तर असं हे जे काय गणराज्य होतं, तर गणराज्य होतं. भगवान बुद्धाच्या काळी देखील अशी गणराज्य होती. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की लोकशाही ही भारताला नवीन नाही. तसा हा लोकशाही आपण अंगीकारली आहे. आणि ह्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी भारताला घटना दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही जी मानवी मूल्य आहेत ही त्यांनी त्याच्यामध्ये टाकली. ही मानवी मूल्य त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आणि ह्या मानवी मूल्यांवर हा देश चालणं गरजेचं आहे. तर बाबासाहेबांनी ह्या देशाला एक दिशा दिलेली आहे. बाबासाहेबांनी ह्या भारताला एक दिशा दिलेली आहे, तत्व दिलेली आहेत, आचरण्याच्या काही पद्धती दिलेल्या आहेत. आणि ह्या घटनेमधून समाजाचा विकास होईल. इतकंच नव्हे तर अगदी तळागाळातील जे लोक आहेत त्यांचा देखील विकास होईल, अशी दृष्टी बाबासाहेबांनी या भारत देशाला दिली. आणि ही जी दृष्टी आहे ही सर्वसमावेशक आहे. ही सर्वसमावेशक आहे, सर्वांना सामावून घेणार आहे, सर्वांच्या हिताची आहे, सर्वांच्या सुखाची आहे, अशी दृष्टी बाबासाहेबांनी घटनेद्वारा भारताला दिली. आणि तीच तर बाबासाहेबांची दृष्टी होती, तेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत हा प्रबुद्ध भारत बनवणं, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि भगवान बुद्धांची जी शिकवण आहे ही शिकवण एक मार्गदर्शक तत्व म्हणून बाबासाहेब पाहत होते. बाबासाहेब बौद्ध धम्माकडे एक समाज परिवर्तनाचं साधन म्हणून पाहतात. भगवान बुद्ध हे फार मोठे समाज सुधारक होते. भगवान बुद्धांनी सर्वात प्रथम जाती विरोधी आवाज उठवला. त्यांची जी शिकवण होती ती जातीयतेच्या विरोधात होती.
तर समाजाला जोडणारी होती, माणसांना जोडणारी होती, एकोपा ठेवणारी होती, अशी भगवान बुद्धांची शिकवण होती. आणि ह्या ज्या काय भगवान बुद्धांच्या शिकवणी होत्या त्या बाबासाहेबांनी अंगीकारल्या. जसं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी जेव्हा केळुसकर गुरुजींनी दिलेलं जे पुस्तक होतं ते वाचलं तेव्हापासूनच बाबासाहेबांचा बौद्ध धर्माकडे कल होता. तेव्हापासूनच बाबासाहेबांचा बौद्ध धर्माकडे कल होता. बरेच लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी 1936 साली घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यांच्या आयुष्यातील पुढील जी 20 वर्ष होती ही 20 वर्ष त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास करण्यासाठी घालवली. सर्व धर्मांचा अभ्यास केला. ही बाब जरी खरोखर असली तरी ती तेवढीच नाहीये. बाबासाहेबांचा कल हा पहिल्यापासूनच बौद्ध धर्माकडे होता. अगदी जेव्हापासून त्यांनी केळुसकर गुरुजींचं पुस्तक वाचलं तेव्हापासूनच त्यांचा कल हा बौद्ध धर्माकडे होता. इतकंच नव्हे तर 36 त्यांचं जे भाषण आहे, मुक्ती कोण पते धर्मांतर का, याचा शेवट देखील भगवान बुद्ध याचा शेवट देखील बाबासाहेब भगवान बुद्ध आणि आनंदाच्या संवादाने करतात. आणि स्वयं जागृत व्हा, अत्त दीपभव, स्वयं प्रकाशित व्हा, याने त्या भाषणाचा बाबासाहेबांनी शेवट केलेला आहे. तर आपल्याला असं म्हणता येत नाही की बाबासाहेबांनी 20 वर्ष धर्मांतराला घेतली की जेणेकरून त्यांना सर्व धर्माचा अभ्यास करायचा होता. ते कदाचित खरं असेलही, परंतु तेवढंच ते खरं नाहीये. त्यांचा जो कल होता तो पहिल्यापासूनच बौद्ध धर्माकडे होता. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. आणि भारत एक राष्ट्र म्हणून एक आदर्श राष्ट्र कसं निर्माण झालं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिलेली आहे. घटनेमध्ये त्यांनी भगवान बुद्धांचे जीवन संदेश जे आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलेली जी काही मानवी मूल्य जी आहेत ही मूल्य टाकलेली आहेत. आणि हे टाकून त्यांनी ह्या भारत देशाला एक नवी दिशा दिलेली आहे. त्या भारत देशाला एक नवी दिशा दिलेली आहे. आणि त्या दिशेने भारत वाटचाल करणं गरजेचं आहे. त्या दिशेने भारतानं वाटचाल करणं हे गरजेचं आहे. तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावर आधारित नव भारताची निर्मिती करणं, प्रबुद्ध भारत बनवणं किंवा भारत बुद्धमय बनवणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. परंतु हे करत असताना कुठल्याही प्रकारचं अधिकारवाणी नको आहे, जबरदस्ती नको आहे. तर बौद्ध धम्म आपण जगला पाहिजे. भगवान बुद्धांनी जी काही जीवन मूल्य सांगितलेली ती जीवन मूल्य आपण जगली पाहिजेत. ती जीवन मूल्य आपण अंगीकारली पाहिजेत की जेणेकरून इतर लोक देखील आपल्याकडे आकर्षित होतील.
त्यामुळंच बाबासाहेब धर्मांतरानंतर त्यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की आपण आता बौद्ध झाला आहात. आता आपल्या कृती ह्या आदर्शभूत कृती असल्या पाहिजेत, चांगल्या कृती केल्या पाहिजेत. नाहीतर महार मांगांनी हा बौद्ध धर्म पाठवला असा लोकांनी म्हणता कामा नये. असं लोकांनी म्हणता कामा नये. तर बाबासाहेबांना असं अपेक्षित होतं की जो बौद्ध धर्म मी दिलेला आहे तो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मानवी तत्वावर आधारित आहे. जो समतेची शिकवण देतो, जो मैत्रीची शिकवण देतो, जो करुणेची, प्रज्ञेची शिकवण देतो, जो शांततामय मार्ग आहे. बौद्ध धर्म हा परिवर्तनाचा मार्ग आहे, ज्याचं आचरण केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये विधायक परिवर्तन घडून येईल. एक चांगला माणूस बनेल, एक चांगला समाज बनेल आणि या लोकांकडे पाहून इतर लोक देखील बौद्ध धर्माकडे आकर्षित होतील. बौद्ध धर्म केवळ भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील गेला. परंतु बौद्ध धर्माने जिथं जिथं बौद्ध धर्म गेला तिथे तिथे तेथील जी काय संस्कृती होती, तेथील जे काय परंपरा होत्या, तेथील लोकांचं जे काय जीवनमान होतं ते विकसित करण्यासाठी, ते वृद्धिंगत करण्यासाठी बौद्ध धर्माने हातभार लावला. त्यामुळे लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. बौद्ध धर्माने कोणावरही जबरदस्ती केली नाही, तलवार दाखवली नाही, की कुठल्या प्रकारची जबरदस्ती केली नाही, कुठल्या प्रकारची हिंसा केली नाही, जेणेकरून इतर लोक बौद्ध होते. तो बौद्ध धर्माकडे लोक बुद्धांची जी काय शिकवण होती, जी काय जीवनाची जी काय मूल्य होती, त्याची जी काय शिकवण होती, त्या शिकवणीकडे लोक आकर्षित झाले आणि ते बौद्ध झाले. तर हेच भारतामध्ये होईल अशी बाबासाहेबांची विचार होते, बाबासाहेबांची इच्छा होती, बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि हे जे स्वप्न आहे हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भरपूर प्रयत्न केले. आपण देखील त्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. तर हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, चांगला समाज निर्माण करणं, आदर्शभूत समाज निर्माण करणं, प्रबुद्ध भारत निर्माण करणं, जिथं सर्व लोक समान असतील, सर्व लोक स्वतंत्र असतील आणि त्याच्यामध्ये बंधुभाव असेल, मैत्री असेल, त्यांच्यामध्ये एकता असेल, एकमेकांच्या प्रती आदर असेल, असा समाज निर्माण करणं, हे जग धम्म राज्य बनवणं, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वप्न भारताचं स्वप्न होतं. आणि ह्या सर्व ज्या शिकवणी आहेत त्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये उतरवल्या. त्याच शिकवणी बाबासाहेबांनी घटनेमध्ये टाकल्या की जेणेकरून एक आदर्शभूत राष्ट्र निर्माण होईल, आदर्शभूत भारत निर्माण होईल, प्रबुद्ध भारत निर्माण होईल, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. तर या गोष्टी आपण देखील करणं गरजेचं आहे. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. तर हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारताविषयीचं. हा बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत होता. तर हा जो भारत आहे, हा भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, ह्या गोष्टी आपण अधिक उद्या पाहणार आहोत. आणि परवा दिवशी हा प्रबुद्ध भारत आहे कुठे, बाबासाहेबांची स्वप्नाची खरोखरच पूर्तता झाली आहे की नाही, आपण कुठं आहोत,
आणि हा प्रबुद्ध भारत निर्माण कसा करायचा ह्या गोष्टी आपण परवा दिवशी पाहणार आहोत. तर मला वाटतं माझं जे काही बाबासाहेबांविषयी जी काय समज आहे ते मी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. मी असं म्हणत नाही की मी फार मोठा विद्वान आहे. आपल्याकडून देखील मला शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. आपण त्या देखील मला सांगू शकता. मला जे काय बाबासाहेब समजले, बाबासाहेबांच्या जीवनातून, त्यांच्या शिकवणीतून जे काय मी शिकलो ते आपल्याशी या ठिकाणी शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इतकं बोलून मी ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.